नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर भगवद्गीता अध्याय सारांश घेऊन येत आहे. भगवद्गीता अध्याय 6 ध्यानयोग. अध्यायाचा सारांश. कर्मयोगात कर्तव्य ही शिडी आहे. मनाची स्थिर शांती ही कर्मयोगाची स्थिती प्राप्त झाल्याचे लक्षण आहे. श्लोक 3-4. तूच तुझ्या सर्वात चांगला मित्र आहेस, म्हणून तुला स्वतःला वाचवले पाहिजे. तूच स्वतःचा शत्रू होऊन स्वतःचे पतन करून घेऊ नकोस. श्लोक 5-6. तुझे मन शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान या भेदापलीकडे द्वंद्वांच्या गेले म्हणजे तुझ्यात परमेश्वर वास्तव्य आहे असे समज. श्लोक 7. तू दगड आणि सोने, मित्र आणि नातेवाईक यांच्याकडे समान भावनेने पहा, म्हणजे तुझे मन शांत राहील. श्लोक 8-9. तू तुझे मन पूर्णपणे ताब्यात ठेव. निष्काम भावनेने कर्म कर. कुठल्याही गोष्टीचा संग्रह न करता सतत स्वतःच्या आतील परमेश्वरास पहा. श्लोक 10. तू योगी हो. सुखासन करून स्थिरपणे बस. शरीर व मन इंद्रियावर ताबा ठेव. श्लोक 11-12. सरळ बस आणि मनाला पांडुरंगावर केंद्रित कर. श्लोक 13. तू शांत निर्भय होऊन पांडुरंगात रमून जा. श्लोक 14. त्याने तुला परमानंद मिळेल. श्लोक 15. योग म्हणजे आपल्या खाण्यात, खेळण्यात आणि सर्व गोष्टीत शिस्त व प्रमाणबद्धता असणे, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करणे. श्लोक 16-17. जेव्हा तुझे मन ईश्वराच्या ध्यानात रमते तेव्हा ते सर्व इच्छांपासून मुक्त होते. श्लोक 18. अशाने जसे मन एखाद्या निर्वात ठिकाणचा दिवा स्थिर असतो, तसे तुझे चित्त स्थिर होऊन ते परमानंदात राहील. श्लोक 19-22. हा अंतरेंद्रिय आनंद केवळ पवित्र मनातच होतो. श्लोक 21. तो प्राप्त झाल्यावर तू कुठल्याही दुसऱ्या आनंदाने किंवा दुःखाने विचलित होणार नाहीस. श्लोक 22. हा योग सर्व दुःखांना दूर करतो. तो जाणून दृढपणे आचरणात आण. श्लोक 23. सांसारिक विषयाचा त्याग कर व इंद्रियाला ताब्यात ठेव. अशाने मन हळूहळू शांत होते. मन पवित्र निष्पाप होऊन पांडुरंगाशी त्वरित एकरूप होते व तू आनंदास प्राप्त होशील. श्लोक 24-26. अशा समदृष्टीने योगाने तू सर्वांमधील आत्म्यास पहा आणि सर्वांना आत्म्यात पहा. श्लोक 29. त्या योगे मी नेहमीच तुला प्रत्यक्ष असेन आणि मलाही तू. श्लोक 30. जेव्हा तू मला दुसऱ्यात पाहतोस व माझी पूजा करतोस तेव्हा ते कर्मही तू माझ्यातच करत आहेस. श्लोक 30-31. तू सर्वांना स्वतःसारखेच पहा आणि सर्वांची सुख आणि दुःख आपली समज. अशाने तू सर्वात थोर योगी होशील. श्लोक 32. अर्जुन म्हणतो, हे भगवंता, हा योग फार अवघड आहे, कारण की माझे मन फार चंचल आहे. श्लोक 33-34. भगवान कृष्ण सांगतात की हा योग अनियंत्रित मनासाठी कठीण आहे, पण वैराग्याने आणि अभ्यासाने ते प्राप्त करणे शक्य आहे. श्लोक 35-36. अर्जुन विचारतो की जे या आयुष्यात हा योग सिद्ध करू शकत नाहीत त्याचे काय होते. श्लोक 37-39. भगवान कृष्ण सांगतात की त्याचे काहीच नुकसान होत नाही. श्लोक 40. तो योग्य भ्रष्ट होऊन पुढील जन्मात यासाठी अधिक प्रयत्न करतो. तो संपन्न अशा कुळात जन्माला येतो. श्लोक 41. जर त्याने पूर्ण वैराग्य प्राप्त केले तर तो योगी कुळात जन्माला येतो. श्लोक 42. त्याच्या पूर्वीच्या आयुष्यातील स्मृती जागृत होऊन या आयुष्यात तो अधिक प्रयत्नशील होतो. श्लोक 43-44. तो पांडुरंगात पावतो. श्लोक 45. असा योगी हे सर्व शास्त्रात निपुण आहेत अथवा स्वार्थाने काम करतात, त्या दोघांपेक्षा श्रेष्ठ आहे. श्लोक 46. त्या सर्व योगात जो पूर्ण भक्तीने पांडुरंगाची पूजा करतो तो सर्वात श्रेष्ठ आहे. श्लोक 47. फलश्रुती. हे लक्षात ठेवा की तूच आणि तुझे गुरु स्वतःची मदत करू शकतोस. ध्यान करण्यास अभ्यास कर. मनात देवाशी एकरूप होण्यालाच योग असे म्हणतात. मनात जगाविषयीचे विचार शून्य असले पाहिजेत. असक्त कर्म, इंद्रिय निग्रह, निष्कामता, मन संतुलित आणि शांत ठेवावे. केवळ देवाचा ध्यास असला पाहिजे. नित्य निरंतर आत्मा ज्ञानात राहिले पाहिजेत. सर्वात देव आणि देवता सर्व पाहणे. देवाला जाणणे हेच एकमेव अतिश्रेष्ठ असे ध्येय असले पाहिजे. योगभ्रष्ट याचा अर्थ म्हणजे केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. पुढच्या जन्मी त्याच योगाच्या मार्गाने पुढे जाणार. स्वतःच्या कष्टानेच अनंत आनंद मिळतो. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.